या आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादा, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, गावातील सर्व कार्यकर्ता बंधूंनो, मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजीने मागच्या 10 वर्षामध्ये विकासाची कामं केलीच, परंतु आपल्या त्या ठिकाणी धार्मिक आस्था, आपली संस्कृती हे टिकवण्याचंही काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। प्रामुख्यानं मोदीजीने राम मंदिर बांधलं, परंतु गोरगरिबाची घरंही बांधली, रस्तेही बांधले। मंगळवेढापासून माचनूरपासून पूर्वी सोलापूरला जायला वेळ किती लागायचा आपल्याला माहिती आहे, आता आपण किती वेळा सोलापूरला जातो हेही माहिती आहे। आणि शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतील, महिलांसाठी योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, अशा शेकडो योजना मोदीजीने या देशातील जनतेला दिल्या। प्रधानमंत्री कशा पद्धतीने काम करू शकतात हे आपल्याला दाखवण्याचं काम मोदीजीने केलं। त्यामुळे माझी विनंती आहे की एक मोदीजींचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला आपण आशीर्वाद द्यावेत। मी आपल्याला विश्वास देतो की आपण मला लोकसभेत पाठवल्यानंतर या भागातील जे काही मोठे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न इथल्या सगळ्या नेते मंडळींना सोबत घेऊन निश्चित मार्गी लावेल। येत्या 7 तारखेला आपण कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत। भविष्यामध्ये या सोलापूर लोकसभेचा विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सोबत या सोलापूर लोकसभेतील जे काही प्रोजेक्ट बाकी आहेत किंवा येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत, हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करू। आणि आमदारकीचा माझा अनुभव आहे, त्यामुळे तो अनुभव सोबत घेऊन येत्या 5 वर्षामध्ये सोलापूर लोकसभेला जसं रस्ते नव्हते, 10 वर्षात रस्ते झाले, आता जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत ते सगळे मोठे प्रोजेक्ट येत्या 5 वर्षामध्ये सोलापूर लोकसभेला 25 वर्ष पुढे घेऊन जाईल, हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ हैं, समाधान दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम।